श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे माता रमाई व माता भीमाई जयंती साजरी करण्यात आली। यावेळी पूज्य भदंत डॉक्टर एच.आर. धम्मदीप महाथैरो, अध्यक्ष भीम जन्मभूमी मऊ मध्य प्रदेश, सचिव महाबोधी बहुउद्देशीय संस्था हिंगोली, भिक्खू धम्मबोधी थैरो हिंगोली, भिक्खुनी रूपनंदा श्रीलंका प्रशिक्षित, प्राध्यापक डॉक्टर जे.एम. नरवाळे औरंगाबाद, रत्नप्रभा मनवर, वैशाली कांबळे, दीक्षावती इंगोले, वंदना खिल्लारे, सविता गायकवाड, छायाबाई कांबळे, सीमा कीर्तने, धारा कांबळे, सुनीता वानखेडे, रमाबाई इंगोले, अर्चना इंगोले, स्वाती खांदळे, सुनीता भालेराव, सोनल इंगोले, राखी खंदारे, बंगला सारनाथ कांबळे, शांताबाई भालेराव, पुष्पाबाई उबाळे, रमाबाई दांडेकर, सीमा कांबळे, स्नेहल भालेराव, नारायण दिपके, सारनाथ कांबळे, दांडेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माता रमाई जयंती आणि माता भीमाई जयंती आपण साजरी केलेली आहे। म्हणजे रमाई जयंती मला वाटते याच वर्षी एवढी सुंदर आपण केलेली आहे आणि भीमाईच्या जयंतीला सुद्धा एवढ्या महिला याच वर्षी उपस्थित राहिल्या। आता निश्चित स्वरूपामध्ये जो कार्यक्रम होईल इथे तर आपली उपस्थिती अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला कार्यक्रम आहे असं समजून आपण तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज भीमाई जयंती आहे। माता भीमाई, रमाई आंबेडकर तसेच भिक्षू संघ आणि भिक्षुणी संघ यांना माझा पंचांग प्रणाम। आज या ठिकाणी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर या ठिकाणी माता भीमाईचे आज जयंती साजरी होत असताना या ठिकाणी पूजनीय भिक्षू धम्मदीप महाथैरो हे उपस्थित आहेत, तसेच आर्याजी रूपनंदा हेही उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही भीमाई जयंती साजरी होत आहे। तसेच बौद्ध उपासक उपासिका हेही उपस्थित असून माता भीमाईला या ठिकाणी त्रिशरण पंचशील त्रिरत्न वंदना घेऊन त्यांना त्यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। आपल्यात माहिती पण इंगोले सरांनी सुद्धा बरंच सहकार्य केलं। मी तर काय फक्त त्याच्या पाठीमागं जे काम सांगितलं ते करायला तयार राहत होतो, पण या सर्वांनी सहकार्यातून हे आपल्यासाठी जे विहार घडलं आणि यानंतर भालेराव ताईने सांगितल्याप्रमाणे हे जे सुमेधबोधी बनते यांच्या ताब्यात दिलं, त्यापासून या ठिकाणी असं निसर्गरम्य वातावरण बनवून जे आपल्याला प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी भंतेजीच्या स्वरूपात आर्याजी आहेत, भंते धम्मबोधी एवढे चांगलं सुरक्षित ठेवून पूर्ण स्वच्छता बघतात। अक्षरशः हे काम आपण सुद्धा करायला पाहिजे। तसेच आपल्या उपासिका सुद्धा थोडे उपासक एवढं काम करत नाही याची मला खेद वाटते।